नमस्कार रवी, तुझ्या षष्टब्दी पूर्तीच्या या निमित्ताने तुझं आणि चंदाचं सहस्रबुद्धे महाराजांच्या मठामध्ये असलेलं एक समर्पित स्वरूप डोळ्यासमोर येतं. तिथे तुम्ही तुमच्या कामामुळे जी उभी केलेली तुमची पत आहे ती मी अनेक वेळेला तिथल्या लोकांच्या वागणुकीतनं आणि बोलण्यातनं अनुभवली. आयुष्याला असा एक चांगला मार्ग सापडणं हे सुद्धा अनेकांना सहज शक्य होत नाही. तुमच्या सुदैवाने हे तुम्हाला दोघांनाही सापडलाय आणि तुझा तिथला सहभाग हा अतिशय मनपूर्वक आणि ज्याला संपूर्णपणे झोकून देऊन म्हणता येईल असा असतो, हेही मी बघितलंय. तुझ्या रिटायरमेंट नंतर तुला या सगळ्या गोष्टींना अधिक वेळ देता येणार आहे. तू त्याच्यामध्ये अधिक काम करणार आहेस याबद्दल काही शंकाच नाही मनामध्ये. आणि या तुझ्या सगळ्या कालकर्मणेमध्ये तुला दीर्घ आयुरारोग्य मिळावं आणि त्या निमित्ताने तुमच्यातून अधिकाधिक चांगली सेवा घडवो अशा शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या तर्फे षष्टपूर्तीच्या शुभेच्छा. रवी, उद्या तू रिटायर होणार. 40 वर्षाची नोकरी उद्या तुझी संपणार. पुढचं तुझं आयुष्य सगळं आनंदी, सुखात आणि फॅमिली बरोबर घालव. हॅलो रवी, अरे काल परवापर्यंत वाटत होतो नोकरी अजूनही लग्नामध्ये कान धरणारा रवी तू हाच कळवा असं मला आता वाटत आहे. माझी परिस्थिती जेव्हा मी रिटायर झालो तेव्हा मला धक्का बसला होता. पण तुला आता हे माहिती आहे की मी उद्या रिटायर होणार आहे. माझी आणि तुझ्या परिस्थितीमध्ये बराच फरक आहे. तुझा जीवनाची रूपरेखा तू आखून घेतलेली असतीलच. त्याप्रमाणे तू मंदिरात जाशील, इकडे जाशील, नातवाला सांभाळशील, अजून काही भावाकडे लक्ष देशील, आदित्य असं काहीतरी तू करशील. तरी पण मागच्या आठवणीत अबोल असा, कधी मागे धावून येणारा, कोणाला न सांगता काम करणारा असा तू रवी तिच्या ऑपरेशनच्या वेळी न कळत तू दवाखान्यामध्ये 2.5 लाखाचा चेक भरला होता. हे सगळं आठवत आहे. आता तू रिटायर होणार. तुझं पुढचं आयुष्य तुला सुखाचं, समृद्धीचं जाऊ दे, आरोग्यदायी जाऊ दे. स्वामीजीने हीच तुला प्रार्थना. रवी संत लहानपणापासूनच खूप अबोल, कधीही न जास्त बोलणारा, कधीही न रागवणारा अशा स्वभावाचा हा आज नोकरीतून तो निवृत्त होतोय. तर त्याच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य आनंददायी व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. या 30 तारखेला तू निवृत्त होत आहेस. यानंतरचे आयुष्य तुझे आनंदात व सुखसमाधानात जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आज तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याची सांगता झाली याबद्दल तुला लाख लाख शुभेच्छा. तुला उर्वरित आयुष्यामध्ये आरोग्य मिळावं, तुझी स्वप्नपूर्ती जी आहे ती व्हावी एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना. रवी, रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो रवी, आजचा दिवस थोडासा तुझा संमिश्र भावनांचा असेल, समजू शकते. पण तू बँकेची नोकरी करता करता LICचं पण करत आहेस. याची खास आठवण म्हणजे तू काही वर्षापूर्वी आम्हाला जे समजून सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही जी पॉलिसी घेतली त्याचा आधार आत्ता उपयोगात येत आहे. आणि असं हे तू किती जणांना समजून सांगितलं असेल. या कामामध्ये तुला चंदावहिनींची पण चांगली साथ मिळत आहे. बँकेचं काम, परत LICची ही कामं हे करताना किती धावपळ होत असेल कारण मी समजू शकते. कारण मी घरी बाबांचे पण असं होताना बघितलेलं आहे. आता उद्यापासून रिटायरमेंट लाईफ चालू होतं आहे, तर त्याबद्दल काय काय करायचे ते प्लॅन तू आधीच ठरवून ठेवलेले असशीलच. 5 वर्षापूर्वी आम्ही सगळ्या बहिणी, सगळ्या वहिनी, सुहासराव, तू असे अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर अशी ट्रीप केली. तशीच ट्रीप
एकदा तू परत अरेंज कर. तुझ्या पुढचं आयुष्य आरोग्य संपन्न आणि आनंदी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी रिटायरमेंट लाईफ. बाय. रवी, तुला 30 तारखेला रिटायरमेंट लाईफच्या हार्दिक शुभेच्छा. तुझी माझी आठवण एक वेगळ्या प्रकारची आहे. आपण दोघंही मिळून फ्लोटार्ट ही कंपनी स्क्रीन प्रिंटिंगसाठी चालवत होतो आणि याच्या सर्वच्या सर्व तू सगळं बघत होता आणि तुला आम्ही सगळ्यांना मदत करत होतो. याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. ते दिवस आठवले की खूप बरं वाटतं. हॅलो रवी, आपल्या बऱ्याच काही आठवणींपैकी काही आठवणी मला इथे नमूद कराव्याच्या वाटतात. त्या म्हणजे मी तुझ्याबरोबर डबल सीट सायकलवरून सोलापूरमध्ये फिरलो होतो. दुसरी महत्त्वाची आठवण म्हणजे तू, दिनेश आणि उमेश तुम्ही तिघांनी मिळून गावातल्या वाड्यात ओसरीमध्ये छोट्याशा जागेत स्क्रीन प्रिंटिंगचा बिझनेस सुरू करतात आणि तो अतिशय जोरात चालू झाला होता आणि तुम्हाला फार अल्पावधीमध्ये खूप चांगला कस्टमर बेस मिळाला होता. पुढच्या आयुष्यात येता येता तू बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी करता करता LICचा ही बिझनेस यशस्वी पार पाडलास. आता तू बँक ऑफ महाराष्ट्रामधून निवृत्त होत आहेस. मी म्हणेन की ही निवृत्ती न समजता तू पुन्हा काहीतरी नवीन बिझनेस सुरू कर आणि यापुढील तुझ्या आयुष्यामध्ये तुला सुखी, समाधानी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. समर्थच्या आजोबांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. We both wish you a happy, healthy and contented second inning. आपण हाती घेतलेल्या सेवा कार्यात आपल्याला सुयश लाभो. नवीन छंद जोपासा, भरपूर सहली करा, उत्तरार्धाचा आनंद घ्या. जीवेम शरदशतम पश्येम शरदशतम. सोहळा रवींद्रच्या षष्ठब्दी पूर्तीचा आशीर्वाद असणार सर्व ज्येष्ठांचा, तुमच्या श्रम कार्य संपन्नतेचा, यशस्वीता आणि समाधानाचा. चंदनाने दिलेल्या साथीचा, मेघनाने केलेल्या कौतुकाचा, सुनंदा सुलभाच्या प्रेमाचा, यशस्वीता आणि समाधानाचा. राघवेंद्र व स्मिता यांच्या मायेचा, वरदने दिलेल्या सन्मानाचा, सौरभने केलेल्या सत्काराचा, यशस्वीता आणि समाधानाचा. काका काकू यांच्या सद्भावनांचा, आई आप्पा यांच्या स्वस्ती वचनांचा, ताई आजीने केलेल्या संगोपनाचा, यशस्वीता आणि समाधानाचा. आता नको घड्याळ आणि नको कामाचा त्रास. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम झकास. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. नमस्कार. आज 30 सप्टेंबर. आज आपण 35 वर्षांच्या अशा प्रदीर्घ सेवेमधून निवृत्त होतात. सेवानिवृत्ती ही अटळच असते, परंतु आपण नंतरही अवश्य कार्यरत राहू शकता. गाडी चालवताना जसे गिअर बदलावे लागतात तसाच आता गिअर बदला आणि आपले छंद जोपासायला पूर्ण वेळ सुरुवात करा. आपणास आता मनपूर्वक शुभेच्छा. इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा. कामावर असताना सेवानिवृत्ती झाल्यानंतर काय काय करू याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात, पण नकळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. रवी मामा, तुला तुझ्या आयुष्याच्या सेकंड इनिंगच्या हार्दिक शुभेच्छा. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार. मामा, आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम. रवी मामा, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
हाय काका, या महिन्यात तुला 60 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्वांतर्फे भरभरून शुभेच्छा. या 60 बरोबरच तू आता रिटायर होतोय. रादर असं म्हणूया की तू बँकेतून रिटायर होतोय, कारण तुझी तब्येत, एनर्जी आणि ॲक्टिव्हिटीज बघता मला असं वाटत नाही की तू रिटायर होणार आहेस. थोडाफार तुला बँकेतून फ्री वेळ मिळेल असं म्हणूया आपण. आणि आय एम शुअर तू तुझी रिटायरमेंट, बँकेतली रिटायरमेंट नक्कीच चांगल्या प्रकारे प्लॅन केली असशील. भरपूर ॲक्टिव्हिटीज करशील नक्कीच. याचबरोबर तुला सगळे एक कॉमन सल्ला देतीलच की तू तुझ्या आवडीच्या ॲक्टिव्हिटीज कर. पण खरं सांगू का की मॅक्सिमम लोकांना तुझ्या आवडीच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत हेच माहिती नसेल, कारण तू कधी ते सांगितले नाहीस, कधी एक्सप्रेस केले नाहीस, कधीच काही बोलत नाहीस त्याबद्दल. तरी त्यातल्या त्यात मला तुझी एक आवड माहिती आहे, ते म्हणजे फोटो काढून घेणे. कॅमेरा समोर आला की फोटो आपला चांगलाच आला पाहिजे, हा तुझा नियम आहे. त्यामुळे तुझा चेहरा कधी रागवलेला जरी असला तरी तो क्षणात नॉर्मल होतो जेव्हा कॅमेरा समोर असेल. असं आता मस्त एन्जॉय कर. काहीतरी घड्याळ सोडून दिवस घालव. त्यामुळे आम्हाला तरी कधी तुझ्यासारखं होता नाही आलं, पण ॲटलिस्ट एक दिवस तरी काका आमच्यासारखं वागला असं आम्ही म्हणू शकू, तसा चान्स आम्हाला दे. मला वाटत नाही तू देशील, पण तरी एक रिक्वेस्ट. वेळेचं नाही जमलं, पण तुझ्याकडून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपला इतक्या वर्षांचा सहवास असला तरी तू कधी स्वतःहून मला सल्ले द्यायला किंवा उपदेश करायला आला नाहीस. पण तू तुझ्या शिस्तीच्या आणि सिंपल वागण्यातनं बरंच काही शिकवलंयस मला. माझ्यासाठी मोठी मोठी स्वप्न बघणारा काका आहेस. असेच आशीर्वाद असू दे. आणि नेक्स्ट इनिंगसाठी भरपूर शुभेच्छा. एन्जॉय कर. बाय बाय. Congratulations and enjoy your second innings. इस समय करीब डेढ़ साल रहा है. हालांकि एक ख़ास बात ये रही कि इसके बाद भी, मेरी रिटायरमेंट के बाद भी, अगर बैंक ऑफ महाराष्ट्र में मैं किसी के संपर्क में सबसे ज़्यादा रहा हूँ तो वो संत ही थे. संत जी का स्वभाव के बारे में सोचने पे रामचरितमानस में श्री राम जी ने संतों के जो लक्षण बताए हैं कि आदमी में सरलता होनी चाहिए, शांति होनी चाहिए, सबके प्रति सद्भाव होना चाहिए, अभिमान रहित होना चाहिए और उसके भगवान में भक्ति होनी चाहिए. अगर आप इन 4-5 गुणों को देखेंगे तो आप पाएंगे कि संत जी में सारे गुण प्रचुर मात्रा में मौजूद हैं. और यही वजह रही है कि इनके साथ काम करते वक्त धीरे धीरे करके मेरे जो स्वभाव का उग्रपन था वो धीरे धीरे कम होता गया और मैंने इनसे सहजता, सरलता और धैर्य ये सीखने की कोशिश की है, और जो मुझे विशेषकर आफ्टर रिटायरमेंट बहुत काम आ रही है. तो मैं इनके पोस्ट रिटायरमेंट लाइफ के लिए तमाम शुभकामनाएं देता हूं और ये उम्मीद रखता हूं कि रिटायरमेंट के बाद न केवल ये अपने स्वभाव से बल्कि कर्म से भी संतों की राह को चलते हुए दूसरों को मार्गदर्शन करते रहेंगे. धन्यवाद. नमस्कार. संत हे माझे फार जुने मित्र आहेत. ते अत्यंत चांगल्या स्वभावाचे आणि सज्जन माणूस, देव माणूस आहेत आणि त्यांच्या आडनावाप्रमाणे ते खरोखर तसेच वागतात. सगळ्यांना मदत करण्यामध्ये ते तत्पर असतात. ते अतिशय चांगल्या मनाचे आहेत. ते आता निवृत्त होत आहेत, तर त्यांना निवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य सुखासमाधानाचं जावं, त्यांचं पारमार्थिक जीवन हे त्यांच्यामध्ये त्यांना प्रगती होवो आणि सर्व त्यांना सुख हे सर्व प्रकारचे मिळू ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमच्याकडे बघून वाटत नाही, निवृत्ती ही तुमची वृत्ती, पण 37 वर्ष संस्थेसाठी काम केल्यानंतर मिळणार आहे ही
सक्तीची विश्रांती. पण या विश्रांतीचं तुम्ही खरंच एक संधी म्हणून बघणार आहात आणि ज्या गोष्टी तुम्हाला आत्तापर्यंत करता आल्या नाही त्या तुम्ही सर्व करणार आहात. घरी नातू वाट बघतोच आहे, मंदिरातही सगळेजण तुमची वाट बघताय. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, आयुरारोग्य लाभो हीच शुभेच्छा. नमस्कार. उणीपुरी 39 वर्षे बँकेची अविरत सेवा करून संतसाहेब आज आपण निवृत्त होत आहात. कामाप्रती आपली असणारी निष्ठा आणि माणसं जोडण्याची कला अगदी वाखाणण्याजोगी आहे. आपल्या स्मृती आमच्या मनामध्ये सदैव राहतील. आपली दुसरी इनिंग सुख व समृद्धीने भरून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. संत आपण 2 वर्षापासून सहवासात आहोत. तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच अतिशय शांत सुस्वभावी असे आहात. आज 39 वर्षाच्या सेवेनंतर आज आम्ही तुम्हाला निरोप देतोय. आपण जेव्हा बँकेत लागतो तेव्हा ही तारीख ठरलेलीच असते, तरी पण आज आम्ही आम्हाला व्यक्त करता येत नाही अशा भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. तरी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्हाला निरोगी आणि समृद्ध आयुष्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. संत जी आज रिटायर्ड कर रहे इतने दिन का सर्विस के बाद बैंक ऑफ महाराष्ट्र से, तो मैं अपनी तरफ से और बैंक की तरफ से उनको हार्दिक बधाई देता हूं और पोस्ट रिटायरमेंट लाइफ उनका स्वास्थ्यवान और सुखमय हो यही कामना करता हूं. ईश्वर से मेरी यही प्रार्थना है. Dear son, sir, as you know that I am quite new to the department, and in this short span, I got the privilege to work with you. You are a thorough gentleman, and I have always seen you cool and calm, just like your surname. As you are retiring now, I wish you all the very best for a happy and healthy retired life, and we are definitely going to miss you. Thank you. नमस्कार. संत साहब, आपके रिटायरमेंट के अवसर पर मेरे तरफ से एक छोटा सा मैसेज. कहते हैं कि अच्छे लोगों के साथ वक्त कैसे बीतता है पता नहीं चलता है. सचमुच बिल्कुल ऐसा ही है. आपके साथ 1.5 साल का समय कैसे बीता बिल्कुल पता नहीं चला. आपके जैसे अच्छे, सच्चे और शांत स्वभाव के लोग बहुत कम ही मिलते हैं, इसलिए आपकी कमी हमें हमेशा खलेगी. और विदाई की बेला में जैसे कि तकलीफ़ तो होती ही है, तकलीफ़ हमें भी है, बहुत तकलीफ़ है कि अब हम आपसे पहले की तरह रोज़ रूबरू नहीं हो पाएंगे. लेकिन साथ ही साथ एक बात की खुशी भी है कि अभी इस कोरोना काल में आपकी विदाई हो रही है और अब आप अपने स्वास्थ्य पर या अपने परिवार को आप ज़्यादा समय दे पाएंगे. तो बस इन्हीं मैसेज के साथ मेरे तरफ से आपको बहुत बहुत हार्दिक शुभेच्छा.